लोकमान्य एक युगपुरुष आमच्या चित्रपटामध्ये लोकमान्य टिळकांचा काळ दाखवतोय। आता ह्या काळामध्ये मार्केट कसं होतं, रस्त्याच्या बाजूला लागणारी दुकानं, त्याच्यातनं फिरणारे लोक, ह्यासाठी माझ्याकडे काही मार्केटचे फोटो आले, म्हणजे तुळशीबागेतले फोटो किंवा इकडे मुंबईमध्ये क्रॉफर्ड मार्केटल्या भागातले ह्याच्यातले जुने फोटो आम्ही शोधून काढले। आता हे सगळं मार्केट त्या काळातलं उभं करणं म्हणजे खूप खूप मोठा चॅलेंज होता। संतोष फुटाणे यांनी ते मार्केट उभं केलं। हे मार्केट त्यांनी अशा प्रकारे उभं केलं की त्या मार्केटमध्ये वर्दळ आपल्याला दिसेलच, पण त्याच्या बाजूला असलेल्या गोष्टींचाही वापर त्यांनी खूप छान प्रकारे करून घेतला। ते जे मार्केट आम्ही लावलं होतं त्याच्यामध्ये जी दुकानं लावली होती, पण साधारणतः माझ्या हिशोबाने 60 दुकानं आम्ही लावली। काही ठराविकच गोष्टी होत्या ज्या अशा म्हणजे बाजारात जाऊनच विकत आणल्या जायच्या, तर त्या आम्ही रिसर्च केला। काही साड्यांची दुकानं असतील, बांगड्याची दुकानं असतील, पितळेच्या गोष्टींची, कडधान्यांची, गुळाची, काही मिरच्यांची दुकानं असतात, मसाल्याचे पदार्थ असतात, हे सगळे मार्केटमध्ये विकले जातात। छान वाटतंय। 1850 मध्ये आल्यासारखं वाटतं, खूप मजा आली, काहीतरी वेगळं केल्यासारखं वाटतं आतापर्यंत जे करतो। मंडईमध्ये, अख्ख्या मार्केटमध्ये, अख्ख्या रस्त्यावरती सगळीकडे लोक आहेत आणि ते सगळेजण लोकमान्यांचा जय जयकार करतात।